आणि यानंतर आपण थेट नागपूरमध्ये जाऊया। काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विकास ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातात। काँग्रेसचे बडे नेते यावेळेला त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। विकास ठाकरे सध्या आमदार आहेत आणि त्यांची थेट लढत होणार आहे ती दिग्गज नेते भाजपचे असलेल्या नितीन गडकरींसोबत। नितीन गडकरींची उमेदवारी बरीच आधी जाहीर झालेली होती। नाना पटोले कदाचित सध्या बोलतात। दूसरा मोदी जी के ऊपर एक पिक्चर निकला था वो तर विकास ठाकरे आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी व्हरायटी चौकामध्ये महात्मा गांधी यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेत। यावेळेला नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार आणि सुनील केदार यांची उपस्थिती आहे। खरतर विदर्भ हा काँग्रेसचा गड मानला जायचा, पण गेल्या काही वर्षांपासून स्ट्रॅटेजिकली भाजपनं इथल्या अनेक जागा स्वतःच्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली, त्यामुळे इथली काँग्रेस जरा खिळखिळी झाल्याची चर्चा होती। पण आज विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं काँग्रेसचे अनेक नेते विदर्भामधले मतभेद विसरून सुद्धा एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।